नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये ज्या मित्रांनो भरती निघत आहे, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, तर बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये मित्रांनो ट्रेड्समॅनची ज्या मित्रांनो भरती निघत आहे, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता ऑफिशियली नोटीस ज्या मित्रांनो BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचा या ठिकाणी आलेला आहे आणि ॲडव्हर्टिजमेंट फॉर रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन इन बॉर्डर सिक्युरिटी फोर्स फॉर द इयर 2024 आणि या ठिकाणी तुम्ही जागा बघू शकता 2140 जागांसाठी मित्रांनो BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती निघत आहे। तर या भरतीमध्ये महाराष्ट्रातील मुला मुलींना ज्या मित्रांनो संधी मिळणार आहे, फॉर्म भरता येणार आहे, कारण की आता मित्रांनो SSC GD म्हणून भरती निघाली होती आणि त्यामध्ये BSFचा पद होतं, तर त्या SSC GD भरतीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आला नाही, कारण की साईट जी मित्रांनो एकदम स्लो होती, त्याचबरोबर सर्व्हर पूर्ण डाऊन झाले होते SSC GDचे, त्या कारणामुळे सुद्धा मुलांना फॉर्म भरता आला आणि त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांची उंची जी मित्रांनो हाईट हे SSC GD भरतीमध्ये बसत नाही, कारण की 170 सेंटीमीटर त्यामध्ये हाईट लागते, पण या भरतीमध्ये मित्रांनो हाईट कमी लागणार आहे। त्याचबरोबर SSC GD भरतीमध्ये एज लिमिट मित्रांनो खूप कमी लागतं, म्हणजे 18 ते 23 आहे, आणि पण या BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये ज्या मित्रांनो जे वयोमर्यादा हे ज्या मित्रांनो जास्त आहे, ठीक आहे। तर बऱ्याच विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये फॉर्म भरण्यासाठी संधी मिळणार आहे, तर 10वी पासवरच तुम्हाला BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर या भरतीची संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्याचबरोबर यामध्ये सर्वात आधी ग्राउंड असणार आहे, की सर्वात आधी लेखी परीक्षा असणार आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, त्याचबरोबर ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असणार आहे, काय काय सिलेक्शन प्रोसेस असणार आहे, तर वयोमर्यादा काय असणार आहे, त्याचबरोबर फी किती असणार आहे, तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर 2146 जागांसाठी ही भरती निघत आहे आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे। तर या भरतीमध्ये जे मित्रांनो फीचा जर विचार केला तर जनरल OBC EWS साठी 100 रुपये फी असणार आहे, SC ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये फी नसणार आहे। त्याचबरोबर वयोमर्यादा या भरतीमध्ये 18 ते 25 वर्ष ओपन कॅटेगरीचे मुलं फॉर्म भरू शकणार आहे, SC ST कॅटेगरीचे मुलं 18 ते 30 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे। त्याचबरोबर OBC कॅटेगरीची मुलं 18 ते 28 पर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे। तर आता ही भरती कधी निघणार आहे BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची, तर या भरतीचं मित्रांनो नोटीस आलेला आहे आणि ही जी भरती आहे ज्या मित्रांनो फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये या भरतीचे फॉर्म भरणे चालू होणार आहे। फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये ज्या मित्रांनो BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन ही भरती ज्या मित्रांनो निघणार आहे, ठीक आहे। तर आतापासून चांगली तयारी चालू ठेवा, ठीक आहे। त्याचबरोबर तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला पगार मित्रांनो 21,700 ते 69,100च्या दरम्यान मिळणार आहे। तर सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन। तर या भरतीमध्ये मित्रांनो सर्वात आधी ग्राउंड होण्याचे जास्त चान्सेस आहे, कारण की जे मागची भरती होती 2022ची जी भरती झाली BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची, तर त्यामध्ये मित्रांनो सर्वात आधी ग्राउंड होतं। तर यामध्ये सुद्धा मित्रांनो ग्राउंड असणार आहे, कारण की जोपर्यंत मित्रांनो फुल नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत कन्फर्म सांगता येत नाही की यामध्ये सर्वात आधी ग्राउंड आहे की सर्वात आधी लेखी परीक्षा आहे। तर लेखी परीक्षेचा अभ्यासही चालू ठेवा, त्याचबरोबर ग्राउंडही चालू ठेवा, दोन्ही चालू ठेवा। पण माझ्या अंदाजानं ज्या मित्रांनो BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीमध्ये सर्वात आधी ग्राउंड असणार आहे। तर या भरतीमध्ये सर्वात आधी तुमचं ग्राउंड असणार आहे, दुसरं मित्रांनो यामध्ये लेखी परीक्षा, त्याचबरोबर तिसरं तुमचं यामध्ये ट्रेड टेस्ट असणार आहे आणि चौथं तुमचं यामध्ये मेडिकल असणार आहे, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर सर्वात आधी तुमचं BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये ग्राउंड असणार आहे। तर पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 165 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवार जर असाल तर यामध्ये 155 सेंटीमीटर लागणार आहे महिला उमेदवारांसाठी उंची, आणि छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। आणि तुम्ही जर ST कॅटेगरीचे असाल तर ST कॅटेगरीसाठी उंची यामध्ये फक्त लागते 160 सेंटीमीटर आणि पुरुष उमेदवारांसाठी 160 सेंटीमीटर, महिला उमेदवार जर असाल तर 148 सेंटीमीटर एवढी उंची लागणार आहे। त्याचबरोबर
छाती 76 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी. त्याचबरोबर ग्राउंडचा विचार केला आपण तर ग्राउंडमध्ये कोणकोणते इव्हेंट आहेत तर पहा, पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीमध्ये. ठीक आहे, तर 5 किलोमीटर रनिंग पुरुष उमेदवारांसाठी आणि 5 किलोमीटर रनिंगसाठी 24 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग मिळणार आहे. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग आणि 1600 मीटर रनिंगसाठी 8.5 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे महिला उमेदवारांसाठी. तर एवढंच यामध्ये ग्राउंड आहे, एकच इव्हेंट आहे. पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग मारावं लागणार आहे 24 मिनिटामध्ये आणि महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर 8.5 मिनिटामध्ये. तुम्ही ह्या टायमिंगमध्ये ग्राउंड काढलं तर तुम्ही ग्राउंड क्वालिफाय असणार आहे. आणि दुसरं तुमचं यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे. तर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय तर 100 मार्काची तुमची यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे दुसऱ्या टप्प्यावर. तर GKचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी, त्याला रिजनिंगसुद्धा म्हटलं जाते, याचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर हिंदी व्याकरण किंवा इंग्रजी ग्रामर ह्या दोनपैकी एक तुम्हाला चूज करावं लागणार आहे. तर हे 25 मार्काचे येणार आहे. तर तुम्ही हिंदी व्याकरण जर तुम्हाला द्यायचं असेल तर हिंदी व्याकरणमध्ये तुम्ही निवडू शकणार आहे. तर पहा, असा टोटल 100 मार्काचा पेपर असणार आहे. GKचे 25, गणिताचे 25, बुद्धिमत्ता चाचणीचे 25, हिंदी व्याकरणचे 25. तर टोटल 100 मार्काचा पेपर असणार आहे आणि तुम्हाला 2 घंट्याचा टायमिंग या ठिकाणी भेटणार आहे. ठीक आहे, तर सर्वात आधी लेखी परीक्षा, दुसरं मित्रांनो सर्वात आधी तुमचं ग्राउंड, दुसरं यामध्ये लेखी परीक्षा आणि तिसरं तुमचं यामध्ये ट्रेड टेस्ट असणार आहे. आता ट्रेड टेस्ट म्हणजे काय तर पहा, यामध्ये 8-9 अशा वेगवेगळ्या प्रकारचे पदं असणार आहे BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये. जसं कुक झालं, तसंच सफाई कर्मचारी झालं, त्याचबरोबर स्वीपर झालं. तर अशा वेगवेगळ्या जे मित्रांनो पदं असणार आहे. तर ट्रेड टेस्ट कशाला म्हटलं जाते, तुम्ही आता ग्राउंडही पास झाले बा आणि तुमचं दुसरं लेखी परीक्षा तुम्ही पास झाले आणि तिसरं राहते मित्रांनो ट्रेड टेस्ट. तुम्ही जर समजा एक्झाम्पल उदाहरणार्थ तुम्ही जर मित्रांनो यामध्ये कुकमध्ये फॉर्म भरला तर तुम्हाला त्या ठिकाणी काय करून दाखवावं लागणार आहे, स्वयंपाक मित्रांनो त्यांना तुम्हाला करून दाखवावं लागणार आहे. त्या BSF कॉन्स्टेबलचे जे सर राहते त्यांना मित्रांनो तुम्हाला स्वयंपाक करून दाखवावं लागणार आहे. 5 पदार्थ कोणते, पोळी झालं, भाजी झालं, भात झालं, शिरा झाला, आणखीन एखादा पदार्थ झाला. ठीक आहे, ते जे सर म्हणणार आहे तेच पदार्थ तुम्हाला या ठिकाणी पास करून दाखवावं लागणार आहे. आणि तुम्ही जर चांगला स्वयंपाक जर केला तर तुम्हाला मित्रांनो चांगले मार्क या ठिकाणी भेटणार आहे. तर त्याला ट्रेड टेस्ट म्हटलं जाते. आणि तुम्ही जर समजा सफाई कर्मचारीमध्ये फॉर्म भरला तर तुम्हाला मित्रांनो एका रूममध्ये नेलं जाणार आहे आणि त्या रूमची मित्रांनो चांगली साफसफाई तुम्हाला करून घेतली जाणार आहे तुमच्याजवळून. त्याचबरोबर तुम्हाला मित्रांनो बाथरूमसुद्धा त्या ठिकाणी साफसफाई करावी लागणार आहे बाथरूमची. तर नीटनेटकेपणाने तुम्हाला मित्रांनो ते साफसफाई करावं लागणार आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी सर्वच तुम्हाला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी साफसफाई करावं लागणार आहे. तेव्हाच कुठं मित्रांनो तुम्हाला चांगले मार्क त्या ठिकाणी पडणार आहे, तेव्हाच तुम्ही त्यामध्ये पास होणार आहे. तर ते जे पोस्ट असते त्या पोस्टचं ज्या मित्रांनो त्या ठिकाणी करून दाखवलं लागते. व्यावसायिक चाचणीसुद्धा त्याला म्हटलं जाते. ठीक आहे, तर असे असते मित्रांनो ट्रेड टेस्ट. आणि चौथं मित्रांनो तुमचं असणार आहे मेडिकल. तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीची. तर आतापासून चांगली तयारी चालू ठेवा. अजूनही या भरतीचे फॉर्म चालू झाले नाही, तर फेब्रुवारी ते मार्च महिन्यापर्यंत या भरतीचे फॉर्म भरण्याचे जास्त चान्सेस आहे. तर आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यासही चालू ठेवा, आतापासून ग्राउंडही चालू ठेवा. तर चांगली सुवर्ण संधी ज्या मित्रांनो तुमच्यासाठी चालून येत आहे. ठीक आहे, तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.